हाय, हॅलो, नमस्कार. परत एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. तर आता मी धनसिद्धीच्या घरी आली होती मी, गाऊ आणि नट्टू. तर आज होती धनसिद्धीची मेहंदी. तर हे बघा, इथं पायांवर मेहंदी काढून झालेली होती, हातांवर पण काढायची होती. पण त्याच्या आधी तिच्या हातांच्या नखांचे मी नेल्स करून घेतले. त्याच्यानंतर हातांवर मेहंदी काढायला सुरुवात केली. तर हे बघा, इथं आम्ही सर्व बसलेलो होतो. मी पण तिथे बसलेली होती. नट्टूने माझ्याकडे कॅमेरा केला, तर तिला बोलली की तू तिकडे काढून घे. आणि इकडे बघा, आपली गाऊ मस्त छान असे सर्वांसाठी पोहे करते आहे. तर तिला म्हटलं कसे झाले, ते ती म्हणते मी काय आता हाताने खाऊ का, अशी मला ॲक्शन करून दाखवत होती. तर हे बघा, आणि त्याच्यानंतर आम्ही मग सर्वांनी छान असा नाश्ता केला. आणि मग संध्याकाळी पण छान असा प्रोग्राम होता गाण्यांचा, म्हणजे मेहंदी. सर्वांनी डान्स घेतलेले होते, मी, गाऊ, नट्टूनी पण, आणि आम्ही कॉलनीतल्या मैत्रिणींनी पण आम्ही छान डान्स बसवला होता. तर हे बघा, इथं नेस बघा किती छान दिसत आहे. आणि त्याच्यानंतर इथे हातावर मेहंदी काढायला सुरुवात झालेली होती. सर्वांना शुभ संध्याकाळ. तर चला आता मी छान अशी रेडी झालेली होती, मस्त लाल कलरची साडी नेसली होती. तर आत्ता मेहंदीचा कार्यक्रम थोड्या वेळातच सुरू होणार होता. छान असे डान्स पण सुरू होणार होते. तर तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. तर आधी बघा, आपली गौरी कशी रुसून बसली आहे. आणि तिला म्हटलं ये माझ्याकडे, तर नाही म्हणे. तर गावने छान असं मेहंदीच्या कोणाचं छान असं ताट रेडी केलेलं होतं, हे बघा. आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण होत्या. त्याच्यानंतर ही आहे नवरीची काकू. तर त्यांना म्हटलं डान्स बसवला आहे का, तर नाही हो म्हणे, कुठं वेळ आहे म्हणे प्रॅक्टिस करायला. तर चला आता बघू कोण कोण कसं कसं डान्स करते, हे तुम्हाला मी दाखवते. आणि आपला मेहंदीचा स्टेज पण कसा केलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर चला, हे आहे गेट बघा इथे. त्याला गेटला छान असं लाईटीचं झुंबर लावलेलं होतं. आणि इथं जेवणाची व्यवस्था केलेली होती, छान टेबल खुर्च्या होत्या. तर त्याच्यानंतर पाहुणे पण येत होते हळूहळू. मी तुम्हाला आता मेहंदीचं स्टेज कसं केलेलं आहे ते दाखवते. चला आता पुढे. तर हे बघा, आता इथे आहे मेहंदीचा स्टेज. हे बघा, इथं छान असं स्टेज पण केलेला होता, मेहंदी पण नाव काढलेलं होतं. आणि दीदीला म्हटलं, हे दीदी पण आली होती छान रेडी होऊन, आणि मेहंदी पण छान काढली होती हातावर. पण मी तिचा काही व्हिडिओ घेतला नाही जवळून, घाईगडबडीत. तर ही आहे दीदीची चुलत बहीण. तिला म्हटलं हाय कर, तर कशी हाय करत होती बघा मला. आणि त्याच्यानंतर दीदीला म्हटलं बस तू पुढे. मग आम्ही सर्वांनी तिच्यासोबत फोटो काढले, रीलवाल्याने रील काढले. पाहुणे पण येत होते हळूहळू. मग दादाने पण तिच्यासोबत मस्त फोटो काढले, ताईंनी, भाऊंनी, दादानी. आणि दीदीच्या आज्या आहेत दोघं साईडच्या, म्हणजे पप्पांकडच्या ना मम्मीकडच्या ह्या. आणि हे बघा, इथं नट्टूचं चाललं होतं सेल्फी काढायचं काम, साक्षी काहीतरी बघत होती, गाऊचं पण चाललं होतं काहीतरी दीदीकडं पाहायचं. त्याच्यानंतर मी, गाऊ आणि नट्टू आम्ही वरती गेलो, दीदीसोबत छान फोटो काढले. नंतर पाटीताई गेल्या. त्याच्यानंतर दीदीला नट्टूला म्हटलं आमचे फोटो काढ. तर बघा, माझी चेष्टा करते, फोटो काढू का व्हिडिओ काढू म्हणे, हसत होते आम्हाला. मग आमचा पुढे गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला, डान्सचा कार्यक्रम सुरू झाला. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. हे बघा, ह्या दोघी मैत्रिणी आहे, पहिलीला एकाच वर्गात होत्या. सेम ड्रेस आहे त्यांचा. या बाकीच्या समूह मस्त. चला आम्ही आता मस्त छान डान्स केलाय, आता चाललोय जेवायला.
चला तर चला आत्ता आम्ही जेवायला बसलो होतो. इथं गाऊ पण ताट घेऊन आली तिचं आणि दीदी पण, आणि आम्ही तिकडे बसलो होतो सर्व मैत्रिणी माझ्या. इथं सर्व आदित्य दादा आणि ते सर्वजण बसले होते, कारण रात्रीचे 11:15 झाले होते. आम्हीच जेवायचं राहिलो होतो, कारण नाचून नाचून खूप दमलो होतो. पोरीने पण खूप डान्स केला त्यांनी. फिरी फिरी या गाण्यावर छान नाचल्या. तर सर्व पाहुणे गेलेले होते, आम्हीच थांबलो होतो. आणि इथं पाटीलताई दळवीताई बसल्या होत्या, आणि इथं साक्षी दीदीला भरवते आणि त्यांची चेष्टा मस्करी पण चालली होती. तर हे बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि उद्या आहे दीदीची हळद, तो पण व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच शेअर करेल.